महापौर म्हणजेच मेयर. महापौर हा शहराचा पहिला नागरिक मानला जातो मंडळी. आणि महापौर हा महानगरपालिका आणि नगरपालिकेचं प्रतिनिधित्व करणारा प्रमुख म्हणजेच महापौर असं म्हटलं जातं. आणि जेव्हा आपण एखाद्या शहराच्या आणि मोठ्या शहराबद्दल बोलतो तेव्हा त्या शहराचं अधिकृत नेतृत्व करणारा महापौर करत असतो. आणि महापौर थेट जनतेतून निवडून येत नाही, तर महानगरपालिका निवडणुकीनंतर जे नगरसेवक आणि निवडून येतात त्यांच्यातून तो महापौराची निवड केली जाते. म्हणजेच महापौर हा लोकप्रतिनिधी असतो, पण अप्रत्यक्ष पद्धतीने निवडून आलेला असतो. आणि महापौराचं मुख्य काम म्हणजे महानगरपालिकेच्या सभांचं अध्यक्षस्थान भूषवणं आणि सभेमध्ये शिस्त राखणं आणि चर्चेला दिशा देणं आणि सर्व विषय नियमाप्रमाणे पार पडत आहेत की नाही हे पाहणं, हे महापौराची महत्त्वाची जबाबदारी असते मंडळी. आणि महापौराचा शहराचा चेहरा मानला जातो. आपण कधी पण म्हणतो नाही की तुमच्या शहराचा महापौर कोण आहे, तसंच महापौर हा शहराचा चेहरा मानला जातो. आणि शहराची संबंधित कार्यक्रम, समारंभ आणि सरकारी भेटी किंवा एखादं महत्त्वाचं सार्वजनिक प्रसंग असेल तर महापौराची तिथे उपस्थिती लागलीच पाहिजे. तर त्या ठिकाणी महापौराचं शहराचं प्रतिनिधित्व करत असतो. आणि तथापि महापौरांकडे थेट प्रशासकीय अधिकार फारसे नसतात, पण शहराचं रोजचं प्रशासन महानगरपालिका आयुक्त पाहणं असतं. पण महापौर नागरिकांच्या समस्या, प्रश्न आणि अपेक्षा प्रशासन आणि सरकारापर्यंत पोहोचवायचं काम त्याचं असतं. म्हणूनच महापौर म्हणजे केवळ एक पद नाही, तर शहराचा आवाज आणि शहराची ओळख आणि नागरिक आणि प्रशासन यांतला जो एक महत्त्वाचा दुवा असतो त्यालाच मंडळी महापौर असं म्हटलं जातं. तर मंडळी, मुंबईचा महापौर कोण होणार मला नक्की कमेंटमध्ये कळून